मोहाडी नगरात बनावट पिस्तूलसह तरुण ताब्यात। पोलिसांची मोठी कारवाई, जिवंत काडतूसही जप्त, गुन्हा दाखल। धुळे मोहाडी नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एका तरुणाला बनावट पिस्तूल व जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले आहे। सदर कारवाई ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील उडान पुलाजवळ सर्व्हिस रोड परिसरात करण्यात आली। पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संशयित इसामाचा शोध घेण्यात आला। पथकाने सापळा रचून संबंधित तरुणाला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने आपले नाव सचिन संजय पवार, वय वर्ष 24, राहणार शिवनंद कॉलनी, मोहाडी उपनगर, तालुका जिल्हा धुळे असे सांगितले। झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे 40,000 रुपये किमतीची गावठी बनावटीची लोखंडी पिस्तूल तसेच 1,000 रुपये किमतीचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले। पिस्तुलावर काळ्या रंगाची प्लेट असून त्यात बॅरल, फायरिंग पिन, ट्रिगर इत्यादी भाग बनवलेले असल्याचे नमूद करण्यात आले। या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 3 व 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्यासह संदीप पाटील, दरबारी सिंग गिरासे, मयूर धोत्रे, मुकेश मोरे, मनीष सोनगीर, भगवान ठाकरे, चेतन झोलकर, शशिकांत वारके इत्यादी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। पुढील तपास पोलीस करत असून या कारवाईमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, JBTV न्यूज, धुळे।